नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीची आपण जी दुसरी एक कविता आज बघणार आहे त्या कवितेचं नाव आहे बीज. बीज आधी आपण या कवितेचं वाचन करूया. इथे काय रुचतं, मातीखाली निचतं, पाण्यानं भिजतं, इथं आहे इवलं सुरेखसं बीज. एवढासा कोंब हळूच येईल वर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. अंगाई गाणं वारा गाईल त्याला, झुलता झुलता पानं येतील त्याला. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान, फुलाफळांनी बहरेल रान. तर अशा प्रकारे आपण या कवितेचं वाचन केलेलं आहे. कवितेचे जे कवी आहेत ते आहे सुशील पगारिया. तर यांना या कवितेतून आपल्याला काय सांगायचं आहे तर आपण हे पहिल्यापासून पाहूयात. बीज म्हणजे काय तर सगळ्यात पहिले याचा अर्थ समजून घ्या की ही पूर्ण कविता आहे कशाशी संबंधित. तर बीज म्हणजे बियाणं, ज्यापासून एक नवीन झाड तयार होऊ शकतं, नवीन एक वनस्पती रूप घेऊन मोठं होऊ शकते आणि आपल्याला फुलं फळं देऊ शकतात. हे जे असतं ज्याची सुरुवात ज्याच्यापासून होते त्याला बीज म्हणतात. बीज म्हणजे बी. आपण फळं खातो, त्या फळाच्या आतमध्ये आपल्याला बहुतांश वेळा आपल्याला छोटीशी बी दिसते. ती बी आपण खात नाही, पण त्या बीच्या मध्ये इतकी क्षमता असते की ती जमिनीत रुजल्यानंतर त्याचं रूपांतर एका झाडामध्ये करू शकते. मग त्या बीचं बी असण्यापासूनचं झाड होईपर्यंतचा प्रवास या कवितेमध्ये कवींनी मांडलाय. तर त्यांनी सगळ्यात पहिले काय म्हटलंय, इथं काय रुचतं. रुचतं म्हणजे काय, बी आहे जे आपल्याकडे ती जमिनीत रुजणं म्हणजे काय तर त्याला जमिनीखाली पुरवणं, जमिनीमध्ये त्याला ठेवणं आणि त्यावरनं परत जमिनीचा थोडासा भाग आच्छादित होणं म्हणजे येणं. म्हणजे काय होईल तर त्या बीला असं वातावरण भेटल, पाणी सूर्यप्रकाश हवा भेटली की तिथून पुढं ते वाढायला, त्याच्यातली जी अंकुरित होण्याची प्रक्रिया आहे ती चालू होती. अंकुरित म्हणजे काय की बियांपासून झाड निर्मिती. तर ती कशी होते, त्याला एका पोर्शनमधनं म्हणजे त्या बीच्या एका भागातनं मुळांची निर्मिती होते. मुळं तयार होतात जी की जमिनीच्या खाली असतात. दुसऱ्या भागामधनं त्याची जी फांद्या पानं फुलं याची बनण्याची प्रक्रिया चालू होते. तर ते होण्या अगोदर बी जमिनीखाली रुजलं जातं, मातीखाली निचतं, पाण्यामध्ये भिजतं, इथं आहे येवलं सुरेखसं बीज. म्हणजे हे आता बीज या सध्याच्या परिस्थितीत ते बीज आहे जे आपल्याला दिसताना बीज दिसतंय. ते काय होतंय, ते मातीखाली निचतंय. म्हणजे ते माती वरती असतं का तर नाही, मातीच्या थोड्याशा खालच्या अंतरावर ते बीज असतं आणि ते पाण्याने भिजतं. आपल्याला जर त्या बीजापासून झाडाची निर्मिती करायची आहे तर त्यासाठी त्याला पाण्यामध्ये भिजवावं लागतं. पाणी भेटल्यानंतरच बीजाची अंकुरित होण्याची प्रक्रिया चालू होते. त्याला ते वातावरणाची गरजच असते. बिना पाण्यापासून आपण बीजाचं झाड बनवू शकत नाही. म्हणून तुम्ही पाहिलं असेल जेव्हाही आपण झाडं लावतो तर झाडांना आपण नेहमी पाणी घालतो. त्याचं कारणच ते आहे, तर पाण्यामध्ये ते भिजतं. इथे आहे इवलेसं सुरेखसं बीज. त्या ज्या बीजाला आहे ते इवलंसं सुरेख असं दोन्ही विशेषणांनी सांगितलं आहे की ते इवलंसं छोटूसं बीज आहे आणि ते आता रुजलं आहे, पाण्याने भिजलं आहे, मातीखाली निजलेलं आहे. एवढासा कोंब हळूच येईल वर, सूर्य म्हणेल त्याला माझा हात धर. इकडे बघा तुम्ही उजव्या साईडला एक आपल्याला छोटे छोटे दोन चित्र दिसत आहेत. त्याच्यामध्ये ते जे आहे ते छोटंसं बीज पहिल्याच्या कडव्यात आपण पाहिलं, मातीखाली ते निजले, पाण्यामध्ये ते भिजले, ते दिसतंय आपल्याला त्या पहिल्या चित्रामध्ये. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, त्याच्यामधून कोंब फुटायला चालू झालाय. हा जो कोंब आहे ह्या कोंबापासूनच पुढं झाडाची निर्मिती होते. मग आता याला कोंब फुटलाय कारण त्याला पाणी भेटलंय, पाण्यापासून कोंब फुटण्याची प्रक्रिया चालू झाली. मग त्याला सूर्य असं म्हटलंय कवीने, असं काल्पनिकदृष्ट्या सांगितलंय की सूर्य म्हणला त्याला की माझा हात धर. त्याचा हात धर म्हणजे काय, त्याच्या हाताला पकडून तू त्याची वाढ करावी, ते झाड मोठं व्हावं. अंगाई गाणं वारा गाईल त्याला, झुलता झुलता पानं येतील त्याला. हळुवार वारा आहे त्यासाठी अंगाई गीत म्हणत आहे.
आणि हे अंगाई गीत गाता गाता ते जे कोंब फुटलं आहे त्याची फांदी तयार होऊन त्याचं झाड बनून त्याला पानं येतील. म्हणजे हे जे आहे एका बीजापासून आता पानं होण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये ते झाड आलंय. पहिले काय झालं, कोंब होतं, आधी बीज होतं, मग त्याला ते पाणी सूर्यप्रकाश वगैरे सगळं व्यवस्थित भेटलं, मग त्याचं झाड व्हायची प्रोसेस चालू झाली. त्या प्रोसेसमध्ये ते पहिले काय झाले तर कोंब झाले, त्याच्यापासून मूळ फांद्या हे तयार होण्याची एक प्रक्रिया चालू झाली आहे, म्हणजे कोंब फुटलं आहे. त्या कोंबापासून आता पुढं झाडाची तयारी होत आहे. झाड होण्यासाठी पहिले त्याला एक फांदी आली, फांद्याला पानं आलेली आहेत. आता पानं वाऱ्याच्या अंगाई गीतावर झुलत आहेत असं सांगितलं आहे. इवल्याशा रोपाचं झाड होईल छान, फुलाफळांनी बहरेल रान. ह्या झाडात इवलंसं जे रोप होतं ज्याला थोडीशी पानं आली होती, आपण बघा उजव्या साईडला जे 3 नंबरचं चित्र आहे त्या तिसऱ्या चित्रामध्ये फक्त पानं दाखवलीत. आता ते झाड हळूहळू अजून मोठं होतंय, जमिनीतून पाणी घेतंय, हवा घेतंय, सूर्यप्रकाश घेतंय, झाडाची वाढ होतीये. मग इवल्याशा रोपाचं काय होईल, छान असं झाड तयार होईल आणि मग त्या झाडाला फुलं फळं येतील. त्यामुळे काय होईल तर अख्खा रान बहरेल असं कवींचं म्हणणं आहे. समजली का कविता मुलांना सर्वांना? तर अशा प्रकारे आपली बीज ही कविता आज संपलेली आहे. धन्यवाद.